काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आपल्या देशातील 28 निष्पाप पर्यटक अकाली मृत्यू पावलेत आहे। ही केवळ एक राष्ट्रीय हानी नाही तर मानवतेविरुद्धचा एक क्रूर हल्ला आहे। शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राजकमल चौकात मेणबत्त्या पेटवून या दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे आणि या बर्बर दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात आहे। काश्मीरच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये पुन्हा एकदा क्रूरतेने पाय रोवले आहेत। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे। 28 निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूने प्रत्येक हृदय शोकाकुल झाले आहे। या वेदनादायक हल्ल्याच्या विरोधात अमरावतीत उसळलेला जनसागर, शहर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली राजकमल चौकात निघालेला कॅन्डल मार्च, जिथे हजारो लोकांनी मेणबत्त्या पेटवून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली। खासदार बळवंत वानखडे, माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख आणि शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत यांनी शोक व्यक्त करताना याला मानवतेवरचा हल्ला असल्याचे म्हटले आहे। हा जो हल्ला झाला तो निश्चितच देशावर आघात आहे आणि अशा प्रकारचे भ्याड हल्ले वारंवार दहशतवाद्यांकडून होत आहेत। परंतु ही जी गोष्ट आहे ही अतिशय निंदनीय आहे आणि प्रत्येक भारतीय याचा निश्चितच विरोध करेल। परंतु धर्माच्या नावावर अजून काही त्याच्यामागे काही दडलं काय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। कारण जे काही आज व्यक्त होत आहे ते अतिशय चुकीचं आहे। म्हणून या हल्ल्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि असे हल्ले वारंवार होऊ नये यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलावे अशी आम्ही आवाहन करतो। काश्मीरमध्ये पहलगाम येथे निरपराध जे पर्यटक आहेत त्यांच्यावर आतंकवादी दहशती हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये भारतीय पर्यटक आणि नागरिक हे मृत झाले, मृत्युमुखी पडले। त्याचा निषेध करण्यासाठी आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज या ठिकाणी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आम्ही या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जे मृतात्मा आहे त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। या घटनेने या देशाची आंतरिक सुरक्षा आणि इंटेलिजन्स हे पूर्णपणे फेल ठरलेलं आहे, हे सिद्ध झालेलं आहे आणि याची जबाबदारी देशाचे गृहमंत्री यांनी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो। जो जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आणि जातीयवादी दंगल ही घडून आणलेली आहे, एक विशेष करून त्यांना जात विचारून त्यांना मारण्यात आलं आणि एकच कुटुंब नव्हे तर अनेक कपल तिथे सगळे टुरिस्ट तिथे आले होते। तर त्या टुरिस्टवर फक्त जेंट्सवर का हल्ला केला हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यांना जात विचारून, कारण त्यांना खाण्यापिण्याची पण, कारण मी आताच माझी तिथे एक बहीण राहते, तिला सगळी विचारणी केली तर ती सांगत होती की येणारे सर्व जेव्हा देशातले टुरिस्ट होते त्यांना जात विचारून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। जवळपास 60 लोकांचा याच्यामध्ये समावेश आहे, अजूनही आकडा पुढे आलेला नाही आहे आणि ही अत्यंत दुःखद घटना आहे की जास्तीत जास्त महाराष्ट्रातले लोक तिथे गेलेले आहे। कारण आता उन्हाळा असल्यामुळे लोक जम्मूला सगळे फिरायला गेले आणि हे भयानक हल्ला हा करण्यात आलेला आहे। यात अनेक काही लोकांचं पण याच्यामध्ये नाव घेणार नाही मी, पण अनेक काही महत्त्वाची लोक आहेत की त्यांनी हे घडवून आणलेलं आहे। महिला काँग्रेस, युवा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या मोठ्या संख्येने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवादाविरोधात एकजूट होण्याचा निर्धार केलाय। आता वेळ आहे एक निर्णायक पाऊल उचलण्याची, जेणेकरून इतर कोणत्याही कुटुंबाला असे दुःख सोसावे लागू नये। आजच्या या श्रद्धांजली सभेत मोठी उपस्थिती हे प्रतीक आहे की आपण दहशतवादाच्या विरोधात एकजूट आहोत आणि निष्पापांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही। आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत या दुःखाच्या क्षणी उभे आहोत आणि हा संदेश देऊ इच्छितो की द्वेष पसरवणाऱ्या शक्तींना आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही। शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व मृतांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती गहरी संवेदना व्यक्त केली आहे।